इतके फिल्टर लावून ठेवलेत की तुम्हाला लग्न करता यायचं अवघडच आहे. ते सोडा, हे पत्रिकेतले लॉकिंग, परत 6वा गुरु आला, 8वा गुरु आला, 12वा गुरु आला, 4था गुरु आला, 10वा गुरु आला. काय ब्रह्मचर्य राहायचं काय? वयाचा 32 वर्ष लग्नाचा विचार करताय तुम्ही, आणि तुम्हाला नेमका आता 12वा गुरु आला, मग 1 वर्ष तुम्हाला पुढे जायला लागेल, 33 क्रॉस होऊन जाणार, मग तुम्हाला ऑप्शन कमी होणार नाही का? 100%. हे मी मान्य करेन. जर 6वा गुरुमध्ये 12वा आणि 8वा गुरुमध्ये ऍक्च्युअल प्रॉब्लेम झाला आणि ते मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत डोळ्यासमोर, तर हरकत नाही ना. तसे काही एव्हिडन्सेस नाही आहेत. माझ्या ठिकाणी किती लोकांना मी 6वा 8वा 12वा गुरु असताना लग्न करायला आलो, एकदम चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॅक्टिकल अप्रोचनं तुम्ही या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कधी करणार? वय लक्षात ठेवा, वयाच्या 35 वर्षी 8वा गुरु आहे, आता लग्न करू नका. मुलगा आहे US ला, येणार आहे काहीतरी महिनाभर मध्ये, आणि तुम्ही अख्खा वर्ष घाला. 37 झाला, ऑप्शन कमी, मग डायव्हर्सची बाला लग्न करायची पाळी येते. ह्याला जबाबदार कोण? हे अशा पद्धतीनं पत्रिका बघणारे लोक. सो अशा गोष्टी मानू नका. हे एक मोठं रेव्होल्युशन आपण करतोय की ज्यामुळं मुला मुलींची लग्न होऊ दे, चांगलं वैवाहिक जीवन जगू देत, आई वडिलांचा लोड पण कमी होऊ दे, एखाद्या घरी चांगली सून जाऊ दे, एखाद्या जावई चांगला मिळू दे, आनंदाची गोष्टी चांगलं करायला आपण बसलेलो आहे. बरोबर. सो दॅट यू हॅव टू क्रिएट अ गुड थिंग की ज्यामुळे पुढं जीवनात चांगलं होईल.